वडोदऱ्यामध्ये शास्त्री बाग नावाची एक जागा आहे. त्या गार्डनच्या समोर एक 4 रस्ता येतो. ह्याच्या मैत्रिणीची जी आत्या होती ना, त्या 4 रस्त्यावरती ती काहीतरी सामान घ्यायला तिकडे गेलेली. तिने सामान वगैरे घेतलं. त्याच्या 4 रस्त्याच्या मधोमध तिला काहीतरी झालं आणि ती बेशुद्ध पडली. तिच्यामध्ये ताकदच नव्हती अशी झालेली. ॲड्रेस वगैरे सांगितलं की मी इकडे इकडे राहायला आली आहे. आता घरी आल्यानंतर तिच्याबरोबर वेगवेगळे खेळ सुरू झाले. ही अशी मानगुटीवरती येऊन अशी उभी राहायची रात्री आणि अशी बघायची. ती लिटरली डिमांड करायला लागली, गोष्टी मागायला लागली. आणि डिमांड तर काय या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. वडोदरा, गुजरात. वडोदरा आता आधीचं बरोडा. सयाजीराव जे हे होते गायकवाड, त्यांच्या घराण्याचं तिकडे प्रॉपर शासन होतं. सो तुला माहितीच असणार की सयाजीराव गायकवाड हे आणि आपल्या मराठा जो साम्राज्य आहे ना, ज्या ते विभाजित झाले वेगवेगळ्या राज्यांमध्ये, तेव्हा त्यांचं शासन तिकडे होतं. सो आता कुठलाही प्रिन्सली स्टेट, जसा बरोडा झाला, आपला पुणे पण एक प्रिन्सली स्टेट, काश्मीर होतं, त्याच्यानंतर वाराणसी झालं, इंदोर झालं, ठीक आहे. तिकडे ना खूप अशा जागा आहेत जिकडे खूप काही गोष्टी घडलेल्या असतात. आता ज्या जागेबद्दल मी बोलतोय ना, जे मला प्राचीनी सांगितलं, त्या जागेचं नाव आहे शास्त्री बाग. सो वडोदऱ्यामध्ये शास्त्री बाग नावाची एक जागा आहे. आणि ती जागा जी आहे ना, ती इनफॅक्ट मराठा शासन जेव्हा होतं त्या कालापासूनची ती जागा आहे. खूप जुनी आहे. आणि जेव्हा ते राजेने आपली जी काही मालमत्ता होती ती थोडीफार गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सरेंडर केली. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इकडे डेव्हलपमेंट वगैरे केले. सो तो जो शास्त्री बाग आहे ना, तो एका वेळी खूप मोकळा रान होता आणि जंगल होतं त्याला लागून. त्याच्यानंतर तो एक गार्डन बनला. त्याच्यातली काही जागा जी आहे ती मुस्लिम लोकांना कब्रिस्तानसाठी दिलेली. सो तिकडे झालं असं की त्या गार्डनच्या समोर एक 4 रस्ता येतो. आणि ती सांगत होती की त्या 4 रस्त्यावरती दरवेळी कधी ना कधी आहे ना मोठमोठे ऍक्सिडेंट होतच असतात. म्हणजे कोणाला ट्रक उडवून गेला आहे किंवा कोण बाईकवरनं पडलेला आहे. म्हणजे काही ना काही छोटे मोठे ऍक्सिडेंट होतात, पुण्यातल्या होळकर ब्रिज सारखंच. सो ही जी स्टोरी आहे ना, ही तिच्या मैत्रिणीच्या आत्याबरोबर झाली. आता सिन्स गुजरातमध्ये, वडोदऱ्यामध्ये मोस्टली राहणारे जे लोक आहेत ते हिंदू ब्राह्मण आहेत. ते अजिबात मच्छी मटण वगैरे काहीच खात नाही. ह्याच्या मैत्रिणीची जी आत्या होती ना, ती अशीच राहायला आलेली ह्याच्या मैत्रिणीच्या घरी. आणि ती काहीतरी सामान घ्यायला तिकडे गेलेली. बरं. तिने सामान वगैरे घेतलं आणि मग ते चाट खायला आपल्या बायकांची सवय असते की हा बाबा चाटवाला दिसला तर चला आपण एक प्लेट जरा पाणीपुरी खाऊ खायला, भेळपुरी किंवा भेळ खाऊया. तर तशी ती तिकडे उभी राहिली. तिने भेळ वगैरे सगळी खाल्ली. त्याच्यानंतर ती जेव्हा घरासाठी निघाली ना, त्याच्या 4 रस्त्याच्या मधोमध तिला काहीतरी झालं आणि ती बेशुद्ध पडली. बेशुद्ध पडल्यामुळे तिला लोकांनी म्हणजे पाणी वगैरे शिंपडलं, तिला शुद्धीत आणलं, पण ती काहीच बोलत नव्हती. एकदम गप्प आणि एकदम बोलताना हतबल झालेली. तिच्यामध्ये ताकदच नव्हती अशी झालेली. मग तिने कसं म्हणजे ॲड्रेस वगैरे सांगितलं की मी इकडे इकडे राहायला आली आहे. तर लोकांनी काय केलं, घरी सोडलं तिच्या. आता घरी आल्यानंतर तिच्याबरोबर वेगवेगळे खेळ सुरू झाले. खेळ म्हणजे कसे, आधी सगळ्या जे जणी घरी तिला घेऊन सोडलं त्यांनी सांगितलं की ही अशीच म्हणजे अचानकच त्या 4 रस्त्याच्या मध्ये पडली आणि बहुतेक हिला म्हणजे हे झालं असणार. तर तिला विचारलं की तू बाबा काही खाल्लंस का. ती म्हणजे अजिबात उत्तरच देत नाही, एकदम शांत आणि शांत. असे खूप तास निघून गेले. जेवायसाठी विचारलं, त्याच्याबद्दल पण काही हो नाही सांगतच नाहीये. मग झालं कसं की
वाटलं की हा बाबा चला तब्येत बरी नसेल, आपण थोडंफार म्हणजे तिला ज्यूस वूस देऊया, औषध वगैरे देऊ आणि तिला झोपायला लावू. तर रात्री सगळे झोपलेत, ही अचानक खिडकीवरती जाऊन बसली अशी, म्हणजे पायवरती घेतलेत, पायावरती असा हात आणि अशी डोलते खिडकीवरती आणि बाहेरच बघते आणि काहीतरी आहे ना मरमर करते, म्हणजे बोलतेय मनातल्या मनात, तोंडातल्या तोंडात आणि अशी नुसती हलते. तर मैत्रिणीची जी आई होती ना, तिला काहीतरी डाऊट आला, ही अशी काय करते, म्हणजे काहीतरी झालंय विचित्र का? वागते. हा, काही झालंय का, काही प्रसंग आढळलाय का तिच्यावरती, म्हणजे काही घरातनं भांडून आलंय किंवा काही झालं असेल. तर तिने मग विचारलं तिच्या घरी, म्हणजे ही ह्यांच्याबरोबर काही झालंय का, ती भांडून वगैरे आली आहे का, आणि कधी इकडे खूप विचित्र वागते. मग देवळात चला, नाही मला जायचंच नाहीये. आणि गुजराती लोकांची जी भाषा असते ना, ते मोस्टली गुजरातीत बोलतात, पण प्रत्येक गुजरातच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये एक वेगळ्या प्रकारची गुजराती बोलली जाते. राजकोटमधली वेगळी असते, वडोदऱ्यातली वेगळी असते, थोडी सुरत वेगळी असते, अहमदाबादची वेगळी असते. हा हा, पण ही जी भाषा बोलवती ना, ती थोडी आहे ना उर्दू गुजराती मिक्स. बापरे, कळलं. जे मुसलमान लोक हा तिकडचे जे हा हा बोलतात हा हा, तशा टाईपची तशा गुजराती टाईपची. होती. तर ह्याच्या आईला म्हणजे हे झालं की अचानक अशी काय बोलायला लागली. आणि मग नंतर असे 2-3 दिवस चाललं तिचं हे प्रसंग सगळा. आणि मग झालं कसं की 3-4 दिवसानंतर आहे ना, ही अशी मानगुटीवरती येऊन अशी उभी राहायची रात्री आणि अशी बघायची. बापरे, तिच्या आईला समजलं की काहीतरी गडबड आहे. आणि आजूबाजूचे लोक पण बघतात ना, आता एकदम सगळ्यांबरोबर मस्ती वगैरे करणारी, हसून बोलून राहणारी व्यक्ती अचानक अशी झाली, तर आजूबाजूच्या लोकांना पण डाऊट होतो. मग कोणीतरी त्याच्या आईला विचारलं कि आपकी जो आई है रिश्तेदार, ये ऐसे क्यों बर्ताव कर रही है, मतलब पहले तो अच्छा खासा सबसे बातें वगैरह करती थी, आजकल तो सिर्फ खिड़की पे बैठी रहती है, जाने पता नहीं किसको देखती रहती है. उस दिन मेरे मतलब हस्बैंड भी आए थे, तो भी देख के डर गए कि ये खिड़की पे ऐसे क्यों बैठी है करके. तर मग झालं असं की ती लिटरली डिमांड करायला लागली. गोष्टी मागायला लागली. आणि डिमांड तर काय, काय? मटण पाहिजे मला. विचार कर, हिंदू ब्राह्मणाच्या घरी जे गुजराती आहेत, ज्यांनी हात पण नाही लावले, अशी व्यक्ती जर मटण मागते म्हणजे काय. मग त्यांनी तिकडचे जे थोडे हे असतात ना, पंडित त्यांना आणलं. तर ते बोलले की हे आमच्या हाचं नाही आहे, ह्याच्यासाठी तुम्हाला कोणतरी ना पीर फकीर बघायला लागेल, कारण का हे त्याचाच उतारा करू शकतात. आणि ज्या प्रकारे उर्दूमध्ये बोलते आहे ना, तर हिला आहे ना भूतबाधा झालेली आहे, आणि ती कोणतरी मुस्लिम बाई नक्की आहे किंवा कुठली तरी मुस्लिम व्यक्ती आहे. हे पीर वगैरे जे झाडू वगैरे करणारे असतात ना, धूप झाडू मारणारे वगैरे असतात ना, जे पीर फकीर असतात, हे तेच उतारा करू शकतात, हे आम्ही नाही करू शकत, कारण का आम्हाला ती विद्या नाहीये. मग ते मुस्लिम एरियामध्ये गेले, त्यांनी लिटरली मग सांगितलं की असं असं झालं आहे करून, तर तुम्ही प्लीज कोणाचा तरी रेफरन्स द्या, कारण का ह्याच्याबरोबर म्हणजे असंच सगळे चाळे चालले आहेत करून. मग एका बाबाला बोलवलं. मग त्या बाबाने पूर्ण ते धूर वूर लुबान उबान सगळं केलं आणि तिला बसवलं मध्ये, आणि तिला विचारलं की कौन आहे तू, कहाँ से आई है. तर ती उर्दूमध्ये प्रॉपर बोलायला लागली मग की मी अमुक अमुक जागेतनं ची आहे आणि मला ही आवडली आहे, मी हिच्याबरोबरच राहणार, मी हिला सोडणार नाही. असं कसं तू नाही सोडणार, तुला सोडायलाच लागणार. नाही, मला आधी माझ्या मुलांचं तोंड बघायचं आहे. मग त्या बाबांनी फ्रॉड करायला चालू केलं. विचारलं तिला की काय आहे तुझं नाव काय, तर तिने अमुक अमुक नाव सांगितलं. कुठची राहणारी, तर मी या इकडे राहणारी, म्हणजे 2-3 एरिया सोडूनच राहणारी होती ती. अच्छा, जवळ. काय झालं तुझ्या बरोबर, तर नाही मी माझ्या मुलांसाठी खाऊ घ्यायला गेलेली, आणि मी खाऊ घेऊनच येत होती, त्या 4 रस्त्यावरती मला एका गाडीने उडवलं, आणि त्यापासून मी तिकडेच अडकली आहे, मला माझ्या मुलांना भेटायचं आहे. त्या मुलांचा लळा होता तिला, पण तिला शरीर भेटत नव्हतं. आणि बोलतात ना एक वेळ असते, ते वेळ मॅच झाली तिची आणि हिने तिला झपाटलं.
मग त्यांनी सांगितलं की चल मी तुला तुझ्या मुलांशी भेटतो, पण तुला एक वायदा करायला लागणार की भेटल्यानंतर हिचा हे सोडायचा, पाठला सोडायचा नाही. मी सोडणारच नाही. नाही मग तुला भेटूच नाही देणार, काही कर. मग तिचा सगळा ते हे मेलमिलाव केला आणि मग तिने ते शरीर सोडलं. बापरे. आणि हे जवळपास काहीतरी 20-25 दिवस चाललेलं. मग त्याच्यानंतर पण उतारा काढल्यानंतर पण बोलतात ना, आपण जेव्हा आजारी होऊन निघतो ना, तेव्हा आपलं शरीर जे आहे ना ते एकदम लगेच तंदुरुस्त नाही होत. त्याच्यामध्ये अजूनही आजाराचे काही ना काही सिम्पटम्स असतात. रिकवर व्हायला हा, टाइम वेळ लागतो. लागतो. ही थोडी तेव्हा पण म्हणजे ना त्याच्यानंतर पण काही महिने ही अशी वेड्यासारखी राहायची. म्हणजे काहीतरी होऊन नक्कीच गेलंय. सो हे तिने ही गोष्ट नरेट केलेली की असं झालेलं करून. बापरे. मला तर सगळ्यात मोठा शॉक तर तेच की हिंदू ब्राह्मण बाई जिने आयुष्यात कधी बघितलं पण नसेल, वास पण घेतला नसेल, आणि ती खायला मटण मागते आणि तिने कच्चं मटण खाल्लेलं. बापरे. म्हणजे आणलाय आणि पिशवीतनं काढून खाल्लेली. बापरे. म्हणजे विचार कर,